नमस्कार, जय हिंद, जय शिवराज, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. मित्रांनो, आज आपण वासोटा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत. जून ते ऑक्टोबर या काळामध्ये या किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवेश बंद असतो. सध्या नोव्हेंबरचा दुसरा आठवडा असल्यामुळे फारच गर्दी होती. माझ्या मल्हार मित्रांनी चिपळूण चोरवणेपासून नागेश्वर व पुढे वासोटा असा रेंज ट्रेक केला होता. कोविडनंतर पुन्हा एकदा नागेश्वर ते वासोटा करण्याचे योजले होते, पण वनरक्षकांनी वासोटाकडे जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे मला वासोटा किल्ला करणे राहिले होते. मी मुंबईतील गडवाट ह्या संस्थेच्या मार्फत 10 नोव्हेंबरची नोंदणी करून मुंबईतून सातारा बामलोलीकडे निघालो. ट्रेकचे नियोजन गडवाटचे श्री आबासाहेब यांनी केले होते. सोबत अन्य सदस्यांनी या नियोजनात हातभार लावला होता. वासोटा येथील व्यवस्था श्री सकपाळ, संपर्क क्रमांक 75 88 20 32 59 किंवा 940 432 75 61. चहा, नाश्ता, जेवण तसेच स्वच्छतागृह ह्यासाठी उत्तम व्यवस्था यांच्याकडे होती. आम्ही चहा, कांदेपोहे खाऊन दुपारच्या जेवणाची शिदोरी सोबत घेऊन पुन्हा बोटने वासोटा किल्ल्याकडे निघालो. आजच्या या ट्रेकमध्ये मयूर, महेंद्र आणि प्रीतम हे माझे चांगले मित्र झाले होते. पुन्हा बोटने वासोटा किल्ल्याकडे निघालो. किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला नोंदणी करावी लागते. तसेच बॅगमधील प्लास्टिक तसेच पाण्याच्या बॉटल किती आहेत याची नोंदणी केली जाते. आपण परतताना या सर्व गोष्टी या ठिकाणी आणणे आवश्यक आहे. आम्ही आता एकूण 30 मित्र होतो व छोटी 4 बालके आमच्या सोबत होती. असा हा ग्रुप आमचा होता. अन्यही बरेच ग्रुप या ठिकाणी आले होते. जणू काय आज महाशिवरात्रच होती. पावसामध्ये इथे जळवांचा त्रास असतो, पण मागील काही दिवसापासून पाऊस नसल्यामुळे तो त्रास यावेळी जाणवणार नव्हता. आमचे ट्रेक लीडर नक्की झाले. त्यांनी सहभागी सर्व मित्रांची ओळख करून घेतली. त्याचप्रमाणे ट्रेकमध्ये आलेल्या मित्रांना सर्वांना सूचना देण्यात आल्या. सकाळी 9:15 आम्ही ट्रेक प्रारंभ केला. ट्रेक जंगलातून असल्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता, पण दमटपणा जाणवत होता. या डोंगराळ वाटेमध्ये छोटी 2 पाण्याचे ओहळ दिसले. आणखी थोडे पुढे गेल्यानंतर एका ओहळाच्या ठिकाणी बजरंगबली विराजमान आहेत. आम्ही अंदाजे 2 ते 2.25 तासामध्ये गड शिखर गाठले. बालेकिल्ल्यावरील भगवा ध्वज जणू काही साधच घालत होता. या किल्ल्यावर प्रवेश घेतल्यानंतर जांभा दगडामध्ये बांधलेले श्री बजरंगबलीचे मंदिर आहे. येथून पुढे वाड्याचे चौथरे तसेच काही बांधकाम आपल्याला पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे मंदिराच्या समोरच बांधीव तलाव देखील आहे. येथून पुढे जाणारी वाट काळकाई ठाण्याकडे जाते. या वाटेवरच शिवमंदिर आहे. या मंदिरात 2 शिवलिंग आहेत. मंदिरावर पंढरपूरमधून आलेल्या काही मावळ्यांनी ध्वज लावला व साफसफाई देखील केली. मीही माझ्याकडचा एक ध्वज होता तो पुढे असलेल्या ऐतिहासिक स्थानावर त्यांच्याकडे लावण्यासाठी दिला. येथून नागेश्वर शिखर दिसते. येथे बांधीव पायऱ्या आहेत. आणखी पुढे गेल्यानंतर बांधीव पायऱ्यांनी विंचूकड्यासारखे दिसणारे गडाचे टोक आहे. या गडाचे दर्शन व गडाची अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी पाहून कोणाच्याही मनामध्ये धडक बसेल अशा प्रकारचा हा गड आहे. आक्रमकांपासून किती सुरक्षित होता हे आपण पाहिल्यानंतर लक्षात येते. या गडाच्या चहूबाजूने खोल अशा दऱ्या आहेत. बजरंगबलीच्या मंदिरामागे बाबूकड्याकडे जाणारी वाट आहे. या वाटेवर पाण्याच्या टाक्या आहेत. यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. पुढे जाणारी वाट दाट वनराईतून बाबूकड्याकडे जाते. हा कडा पाहताच आपल्याला धडकी बळेल किंवा भीती वाटेल असे दृश्य आहे. याच्या समोरच जुना वासोटा आहे. घनदाट अरण्यामुळे येथे जाण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे येथील पायवाट देखील अस्तित्वात नाही असे सांगितले जाते. अनेक संस्था निरनिराळ्या किल्ल्यांना भेट देत असतात. प्रत्येक किल्ल्यावरती मंदिर किंवा धार्मिक अनुष्ठान असते आणि बालेकिल्ला हा असतोच. येताना किमान 2 ध्वज तरी आपल्यासोबत आणावेत, म्हणजे
जीर्ण झालेले ध्वज आपल्याला बदलता येतील. गडाच्या टोकावर आल्यानंतर सर्व मित्रांनी ग्रुप फोटो काढले. याच ठिकाणी शिवघोषणा देखील देण्यात आली. बजरंगबली मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही सोबत आणलेले जेवण जेवलो. येथीलच टाकीतील पाणी प्यायलो आणि पुढील प्रवासासाठी पाणी देखील भरून घेतले. अंदाजे 1:15 ते 1:30 वाजता आम्ही गड उतरण्यास प्रारंभ केला. 2:30 पर्यंत सर्व मित्र उतरलो होतो. यापुढे नाश्ता आणि चहा पाण्यासाठी सकपाळ यांच्याकडे गेलो. इथे सर्वजण ताजेतवाने झाले व आम्ही बोटने पुन्हा आमच्या गाडीकडे निघालो. येथून मुंबईकडे आम्ही रवाना झालो. सर्वांनी हा ट्रेक छानपैकी पूर्ण केला होता, त्यामुळे सगळे मित्र हे आनंदी होते. वासोटा या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती थोडक्यात जाणून घेऊया. वृत्तपत्रे तसेच वेबसाईट यांच्याद्वारे संकलित केलेली माहिती आहे. यामध्ये कमी किंवा त्रुटी असू शकेल, याबद्दल क्षमस्व. हा व्हिडिओ किल्ल्याची माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूने केलेला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ कोणत्याही संस्थेचा नसून वैयक्तिक स्वरूपातला आहे. वासोटा हा किल्ला महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वनदुर्ग आहे. हा किल्ला कोयना शिवसागर जलाशयाच्या पश्चिमेस बांधलेला असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3700 फूट आहे. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागर जलाशय यामधील भागामध्ये घनदाट जंगल आहे. पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणच्या दिशेला असलेल्या कातळकडे. यामुळे वासोट्याची दुर्गमता फारच वाढलेली आहे. या जंगलामध्ये वाघ, अस्वल त्याचप्रमाणे अन्य वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. किल्ल्यावर जाण्यासाठी सातारा मार्गे बामणोली व येथून बोटने गेल्यानंतर मेट इंदवली हे ठिकाण आहे. हे गाव धरणामुळे विस्थापित झालेले आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. किल्ल्याची चढाई ज्या ठिकाणी सुरू होते तेथे एक मारुतीचे मंदिर आहे. वासोटा किल्ल्याला दरवाजे होते, याचे अवशेष आजही दिसतात. गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच मारुतीचे मंदिर आहे. येथून प्रमुख 3 वाटा जातात. सरळ जाणारी वाट हे किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूला म्हणजे उत्तरेकडे जाणारी वाट काळकाई ठाण्याकडे जाते. वाटेतच महादेवाचे मंदिर लागते. येथून पुढे जाणारी वाट विंचवाच्या नांगीच्या आकाराच्या माचीवर घेऊन जाते. या माचीलाच काळकाईचे ठाणे म्हटतात. मारुतीच्या देवळाच्या डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे जाणारी वाट जोड टाक्यांपाशी जाते. पुढे ही वाट जंगलातून बाबूकड्याजवळ घेऊन जाते. येथून समोरच अवाढव्य उभा असलेला उंच डोंगर म्हणजे जुना वासोटा होय. सध्या या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. त्याचप्रमाणे पाण्याचा तुटवडा देखील आहे. घनदाट जंगल आणि वन्य पशु यांमुळे सहसा या ठिकाणी कोणी जात नाही. वासोट्याला पावसाळ्यात जाताना जळवांचा त्रास जाणवतो. हा किल्ला संरक्षित व वनक्षेत्रामध्ये येत असल्याने गडावर जाण्यासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. प्राचीन काळी वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला गुरुचे नाव दिले आहे, अशी दंतकथा आहे. वसिष्ठ यांचे नाव पुढे वासोटा झाले असावे असे सांगितले जाते. किल्ल्याची बांधणी ही पन्हाळ्याच्या शिलाहार राजवटीतील भोजराजा दुसरा 1178 ते 1193 म्हणजे 12व्या शतकात केली असल्याचे सांगितले जाते. हा किल्ला आदिलशाहीमध्ये ताब्यात होता. आदिलशहातर्फे किल्ल्याचा कार्यभार शिर्के व त्यानंतर जावळीचे मोरे यांच्या घराण्याकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी घेतल्यानंतर वासोट्यावर भगवे निशाण फडकविले. 16 जून 1660 या दिवशी किल्ल्याचे नाव व्याघ्रगड हे ठेवण्यात आले. पन्हाळगडाच्या वेढामध्ये राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सिद्दी जवाहरला मदत करत पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला होता. राजापूरच्या मोहिमेत मराठ्यांनी राजापूरच्या वखारीवर स्वारी केली होती आणि तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याला कैद केले होते. त्यात ग्रिफर्ड, फॅरन व सॅम्युअल यांना 3 वर्षांसाठी वासोटा ह्या किल्ल्यावरती ठेवण्यात आले होते. चिपळूणजवळील गोवळकोट तसेच गोविंदगडाच्या मोहिमेत 1733 मध्ये या किल्ल्यावर काही तोफा पाठविण्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये सापडतो.
उत्तर पेशवाईत हा किल्ला औंधच्या पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. दुसऱ्या बाजीरावांनी प्रतिनिधींना कैद केले तेव्हा पंतप्रतिनिधींनी ताई तेलिणी उर्फ रमाबाईंनी हा किल्ला काबीज करून 1807 मध्ये या ठिकाणी वास्तव्य केले व प्रतिनिधींची तुरुंगातून मुक्तता केली. पुढे दुसऱ्या बाजीरावांनी वासोटा घेण्याची कामगिरी बापू गोखल्यांवर दिली होती. 1808 मध्ये त्यांनी वासोट्यावर स्वारी केली व बाजूच्या जुन्या वासोट्यावरून नव्या वासोट्यावर तोफांचा मारा केला. ताई तेलिणीने 8 महिने हा किल्ला लढविला, पण अखेर त्यांचा पराभव झाला. पुढे हा किल्ला तुरुंग म्हणूनच वापरला गेला. 1817 मध्ये खडकीच्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीरावांनी छत्रपती प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षिततेसाठी या किल्ल्यावर आणून ठेवले होते. त्यानंतर मराठ्यांनी कॉनेटच्या हंटर आणि मॉरिसन या मद्रासच्या 2 अधिकाऱ्यांना पुण्याकडे जात असताना पकडून वासोट्यामध्ये कैदेत ठेवले होते. म्हाताजी कान्होजी चव्हाण या नावाच्या शिपायांनी यांची उत्तम देखभाल केली म्हणून पेशवाईच्या असतानंतर म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांस बक्षीस दिले. शेवटच्या इंग्रज मराठा युद्धामध्ये म्हणजे सन 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांकडेच होता. जनरल प्रिझलर या इंग्रज अधिकाऱ्यांनी जुन्या वासोटा या टेकडीवरून तोफा चढवून नव्या वासोटावर मारगिरी केल्याने हा किल्ला हस्तगत केला. ही आहे ऐतिहासिक माहिती वासोटा ह्या किल्ल्याची. मित्रांनो, आपले गड किल्ले, आपले पुरातन वास्तू, पुरातन ठेवा हे जपण्याची तसेच त्यांची सांभाळ करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केर कचरा करू नये, तसेच येथील ऐतिहासिक स्थानांची अवहेलना होईल किंवा मोडतोड होईल असे कार्य आपण करू नये. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नामोल्लेख आपण करू नये. आपले गड किल्ले हे स्वच्छ ठेवणे ही आपण सर्वांची जबाबदारी आहे. याची दक्षता आपण सर्वजण घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.
अनिती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. हर महादेव. हर महादेव.
गरजा